आज पहिला पाणी मोडे का काही खावा मागू नका काय काय बात कर हात मोकळा वाटतं, हं. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका प्रकाश. आज आपल्या घरी एक खूप विशेष व्यक्ती आली आहे जी माझी फेवरेट आहे, जी तुमच्या सगळ्यांची फेवरेट आहे. आणि ती कोण आहे? ती आहे आमची आई साहेब. हे बघा सासू सुना इन वन फ्रेम. सासू येणार आहे त्या खुशीत बघा सुनेने घर बघा, हे बघा घर बघा पूर्ण चक 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 कर दिया आहे. पूर्ण चकाचक घर करून दिलेला आहे. काय म्हणणं आहे सुनेच्या कार्यावरती? सुनबाई आता खूप चकाचक होते, मला काहीच काम नाही करू देत. काहीच काम करू देत नाही ते. आले तशी बसलेली जे. आणि एक गोष्ट सांगायचं राहून गेली. आई आली काल रात्री बसली होती. आईचं आहे ना ट्रॅव्हलिंग कन्सेप्टच वेगळे आहेत एकदम आईचे. आईला ज्या दिवशी ट्रॅव्हल करायचं राहतो ना त्या दिवशी 4 वाजेपासून ती जेवायचंच बंद करून देते. ना खाना ना पिना. आता रात्री आईची बस होती 11ला, ठीक आहे, आणि तिला सकाळी येतेच लेट झाली. बस उशिरून गेला बसला, काहीतरी मध्ये ट्रॅफिक लागली भरपूर. त्या आता ती तेव्हापासून काही तिने खाल्लं नाही. तिला म्हटलं तू जेवण करून येते तर म्हणे नाही, आधी मी रेडी होईल, पूर्ण सगळं रेडी होईल त्याच्यानंतर जेवण करेल. तिला म्हटलं चला आता चलो मॅडम क्या बना जाए नाश्ते में आपके लिए. नाश्ता काय करायचं? नाश्ता तू काय बी बनव, मी कालपासून इतकी भूकी आहे. मला आहे ना मुकमा कर, पोहा कर, काय बी कर, पण मला जेवायला दे बाबा. क्या मैडम मेनू में क्या है आज? मेन्यू में उपमा नहीं है, पोहा नहीं है. आई नेहमी तेच खाते. आईला उपमा, पोहा, दलिया हे सगळ्या फेवरेट गोष्टी आहेत. पण म्हटलं यावेळेस जर आईला काहीतरी युनिक खाऊ घालूया, म्हणून जरा एक युनिक गोष्ट मी घेऊन आली आहे. बट युनिकने काम नाही होणार, आपल्याला हेल्दी पण द्यायचं आहे. कारण की आई नुसता पोहा उपमा करते. तो युनिक आणि हेल्दी ऑप्शन बघूया आपण काय पिऊन आणलेलं. ओके सो मॅडम काय आजचा युनिक ब्रेकफास्ट? तू खाणार आहे का पहिलं ते सांग. हा माझ्यासाठी पण बनव. येस मला पण भूक लागली खूप. येस, तुझ्या फिटनेसवर लक्ष देत आहे. सो दिस इज द गो टू प्रोडक्ट. हे आईला पण नक्कीच आवडणार आहे. दॅट इज प्रोटोग्रोचं रेडी टू ईट ब्रेकफास्ट ओट्स, ज्याच्यामध्ये आहेत पायनॅपल. काय बोलते? आईला पायनॅपल तर आवडतंच. प्रकाश हेल्थ कॉन्शियस आहे, सो इट इज गुड फॉर यू एज वेल. आणि ह्याच्याने माझं पोट तर मस्तपैकी भरणार आहे, म्हणून मी हे ओट्स मध्ये पायनॅपल. अरे भैया देख, तू देख, हे बघ, इट हॅज सम चंक्स इनटू इट. हो हा मला आलं लक्षात. तू ते हे बोलली होती ना याच्यात ते नॉर्थ ईस्टचे पायनॅपल हे तेच वाले आहे का? प्रोटोग्रो. ओके पायनॅपल्स आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्ण जगभरात नॉर्थ ईस्टचे पायनॅपल किती फेमस आहे. त्यांचं चव सगळ्यात स्वीट पायनॅपल्स इन द वर्ल्ड असं ते नॉर्थ ईस्टचे पायनॅपल्स फेमस आहे. आणि ते आता ते ओट्स मध्ये घेऊन आलेत. ओके, याला काय कसं बनवायचं असतं? काय दूध वगैरे टाकायचं, काय करायचं? एकदम इझी आहे. मी एक रील बनवली होती की माणसांना पण स्वयंपाक आला पाहिजे. खिचडी जरी आली तरी चालेल, पण ती पण नसेल येत तर दिस इज द इझिएस्ट वे टू फिल युअर स्टमक. एकदम सिम्पल आहे, बघ तू पण शिकून घे. मी काय करणार आहे, याच्यामध्ये ना त्यांनी माप सुद्धा दिलं आहे आणि इथे रेसिपी एकदम इझी दिली. गॅस सुद्धा ऑन करायची गरज नाही पडणार जर घरात केटल असेल तर. व्हॉट आय एम गोइंग टू डू इज आय एम गोइंग टू टेक 3 स्कूप्स. याचे 3 स्कूप्स घेणार आहे. 1 2 and 3. गरम पाणी नाहीये म्हणून गरम पाणी प्रकाशला तेवढं बनवता येतं. सो दॅट विल नॉट बी अ प्रॉब्लेम. याच्यामध्ये आणि मेजरमेंट्स जे दिले आहेत त्याच्या हिशोबानेच बनवायचे आहेत. आपल्याला 80 ml वॉटर टाकायचं आहे आफ्टर 3 स्कूप्स. मला अंदाजा येतो म्हणून मी अंदाजीच माप टाकतीये. थोडंसं मिक्स करायचं आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवून दिल्यावर 5 मिनिटं ते झाकण बंद ठेवायचं बस. अँड विथिन 5 मिनिट्स, म्हणजे त्यांनी जसं क्लेम केलं आहे रेडी टू ईट, इट इज ऍक्च्युली रेडी टू ईट. कारण की हे 5 मिनिटात रेडी होतं. मी असं जरा स्ट्रॉंगचं झाकण ठेवलं आहे. लेट्स वेट फॉर 5 मिनिट्स आणि मग आपण आईला याची टेस्ट करूया. आपण दोघांनी तर ऑब्व्हियसली खाल्लं आहे, खातं चालू आहे. बहुत बढ़िया यार. सो वी बोथ नो की किती टेस्टी आहे. चलो टेस्ट बी अँड हेल्दी. प्रोटोग्रोचं रेडी टू ईट पायनॅपल ओट्स. प्रोटोग्रोच्या रेडी टू ईट ब्रेकफास्ट ओट मध्ये पायनॅपल्स तर आहेच, पण त्याच्यामध्ये रिफाइंड शुगर बिलकुल नाहीये. इट इज ओनली स्वीटेंड बिकॉज ऑफ जॅगरी. याच्यामध्ये 19 एसेन्शियल व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहे. इट इज हाय इन प्रोटीन अँड फायबर आणि हे ग्लुटेन फ्री प्रोडक्ट आहे. अँड येस, द बेस्ट पार्ट इज इट इज सुटेबल फॉर एनीवन हु इज अबाउट 3 years ओल्ड. आणि स्नोईला हे खायला खूप आवडतं. जर तुम्हालाही असं क्विक, रिफ्रेशिंग आणि एन्जॉयबल ब्रेकफास्ट आवडत असेल देन यू शुड डेफिनेटली ट्राय
ट्राय दिस प्रोडक्ट. आणि हो, हे प्रोडक्ट इझिली अवेलेबल आहे Amazon, फ्लिपकार्ट आणि त्यांच्या वेबसाईटवर, दॅट इज www.protogro.in वर. आणि हो, जर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर ना हे प्रोडक्ट परचेस करत असाल, देन यूज द कोड WELCOME10 टू गेट ॲडिशनल 10% ऑफ. सो गो शॉप नाव. ओके, मी असं काही कधीच केलेलं नाहीये आतापर्यंत, पण आपण म्हटलं चला करूया. आई आलेली आहे बाय द वे, ठीक आहे, जसं तुम्ही बघितलं असेल आई आलेली आहे. आता झोपेची वेळ झाली. आई स्नोई पिऊ सगळे खेळतायत पुढे, पण माझ्या डोक्यात आहे ना अशी खुरापती दिमाग आहे ना आपला एकदम. तर म्हटलं आईसोबत आपण प्रँक करू. तर प्रँक कसं होणार आहे ना, मी तुम्हाला आधीच सांगून देतो. ऍक्च्युअली मी आहे ना पायांना हे लावलेलं आहे, असं पायांना मी एक फूट मास्क लावलं होतं. त्याच्यामुळे काय होतं ना, पील ऑफ होते ती स्किन. आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही, थांब. हे बघ, त्याच्यात काय होतं, ते लावून ठेवायचं असतं आणि 10 दिवसानंतर ऍक्च्युली सगळी स्किन निघते, वरची जी डेड स्किन, खराब स्किन असते ती सगळी निघून जाते ऑटोमॅटिक. तर हे सगळं त्याच्यामुळे झालेलं आहे. पण मी आईला सांगणार आहे की मला काहीतरी ते झालेलं आहे, स्किनची ॲलर्जी, आणि त्याच्यामुळे हे सगळं असं होतंय आणि पूर्ण शरीरामध्ये. आय शुड नॉट लाफ, सॉरी, बट आईला असं सांगणार आहे की हे मला झालेलं आहे. आणि डॉक्टर रुटीन चेकअपसाठी ते फोटोज व्हिडिओज मी पाठवतोय त्यांना. आणि मी तुला सांगणार होतो, पण तेव्हा सांगता नाही आलं, आता सांगतोय. आणि मी रिअल आहे एकदम, आईला बिलकुल माहिती नाही तिकडे आहे, ती पण तिकडे आहे. तर लेट्स सी की आईसोबतचा हा प्रँक कसा होतो, सक्सेसफुल होतो की फ्लॉप जातो. पण बघूया आईची रिॲक्शन जे पण असेल. हे पायाला लावायचं. काय सांगू बहीण, गन तमाशा आहे. काय तमाशा आहे, सांग. काय सांगू, काय रे तुला आता इथला दिन मी काही सांगत नाही. ये वीडियो निकाल रहे हो. त्यातले बडत वाट लावणं पडस. आता कितलं चांगलं वेळ नाही वेळ ना ते दिल्ली जाऊन पाहिजे, त्यातला पाणी मोडे का काही खावा मागू नका काय. अख्खा पाय खराब होईल. डॉक्टरने दाखवलं बघा, डॉक्टर आता असं सगळं निघते स्किन पूर्ण. आई नाही जायचं, मग चांगलं देते. नाही, आता लाईफ टाइम अशी कातडी निघत राहील. बापरे, हा डॉक्टरने सांग. आता एक कमी होईल की. हा ना, मामा ना आता तुला पायास. आणि आई जर बरं नाही होई ना, ते खांग मग कसं काय बात कर. अरे यार आई, अब बहुत दिनों से है वो, दिल्ली का कारण बता रहे आपको, बट अभी बहुत टाइम हो गया उसको होते होते. ये ले लिया, हाँ ले लिया. इधर का थोड़ा ठीक है. वो तुम्हारे हाथ पे, हाथ पे भी चालू हो रहा है ना अभी. इथं एवढं थोडं आहे. ठीक आहे ना. या बोलल्या नको काला जाणे, लदलं तुम्ही जातस ना बडा पाय. जाते माते असं पाय दखाडा ना, चांगलं नाही वाटत ना. काढे ना, काढ ना, काढ ना. काय दखाडा ते दर महिन्याला अशी कातडी निघतच नाही. बट त्यामध्ये खर्च येते. गोळ्या असतेच ना, 10-15 हजार ना गोळ्या. पाय दुखत चाललं एकदम जळण, म्हणून मी दिनभर मोजा झाली ठेव सगळं. चल नसून पायस मग खोबरा तेल घसडस. ते काहीच नाही सांगेल, त्यासनी ज्यात गोळ्या दिले त्याच लावाना, बाकी काहीच लावायला नाही. तुम्ही डॉक्टरला ऐकता जाणं, आधी तो मला डॉक्टरला ते लपा लागेल, ती मावशीने चोयच्या घर चांगलं करेल. नाही तसं नाही राहत. हा, तुम्ही नाही ऐकतच ना. आई जो आगे नस ना खोबरा तेल कधी महिनाभर राहते, तुम्ही बट्टी आगे नाही. ते नाहीच जावते. जर चांगला डॉक्टर दखाडा एखादा तरच जाईन, ते असंच राहील लाईफ टाईम. स्विमिंग पूल ना, जास्त स्विमिंग पूल ना बंद कर. स्विमिंग पूल ना काय आम्हा संबंध, पडे स्विमिंग पूल लागू आम्ही पडे करून काय करा ना त्याला. आता म्हणा अशा ते माती नीटली एलर्जी ना मला तडली ते काढे तुम्हाला 2 दिन मग कसं काढतो म्हणा पाय खाली गेला खाली नसती पुरा दुखच ना. दादा पुन्हा भी खाली. ये तो बीमारी हो गई ना. तुम्ही जो वय होईल ना म्हणे जागी जिंदगी पडेल. मामान भी तसले ना 2 वर्ष झाले तर हातले लागले नाही तर तुला तो मजा ना. मत निकालना, वो स्नोई को भी हो जाएगा. तू हात नको लाव, तुला बी पाहिजे. अभी इधर तो चालू नहीं हुआ, ऊपर में. असं होईल, हातले बी एलर्जी होते धीरे धीरे. कोण सांगितलं तुला असे? तो ना जो चामडीनी डॉक्टर आहे ना, तीन मनी डॉक्टर आहे ना.
बटाई नाही ना म्हणे माय तिने अख्खा ब्लड टेस्ट लिहितात म्हणा बटल लिहितात सोपं थोडी येते देखतं जावी झालं पाय तुला थोडी बस नाही ना पैसा काका नाही ना अहो जीव मला तू जाओ ना, अभी रोना कुछ नहीं ना, अभी शादी तो होगी ना तुम्हारी, मेरे को थोड़ी दिक्कत है इससे कुछ। अशा प्रकारे प्रकाश महाजनचा पोपट झालाय. बाई बाई तुला हसवायला तिला डायरेक्ट एवढं बाजूकी राहिलं हसते बाई काय आहे काहीला पुरा बेकार बेकार पोपट केलाय डायरेक्ट रामचा पुरा सत्यानाश कर दिला म्हणता रडशी ढसा ढसा रडशी काहीतरी तुला वाटी काहीच वाटलं नाही यायला हा काय नाही भाऊ होऊन जाते होते त्याला पण झालं होतं त्याला पण झालं होतं काय पिऊ काही रिएक्शन ठग मॉम हो गया ठग मॉम तिचं नारळ वेगळंच चालू आहे काही नाही ते आईला आलं होतं मी तर त्यामुळे पाय क्लीन होतच ते तर मला माहिती आहे म्हणून मी तू मागे मागे करस म्हणून मला ते काही वाटलं नाही एवढं विशेष मागे मागे खरंच म्हणजे तू ना असा पाय खराब होतोस तू अशा पाणी ठेवस ते कोणतं मशीन अशा काही घसडस मशीन आणि खरं मावळी येते मला का बरोबर आहे खरं खरं मग तो अलग राहिले तो अलग राहील काय बिलकुल बिलकुल फरक पडला नाही आईला डायरेक्ट बिलकुल फरक पड म्हटलं मी थोडा रडेल आईला पण रडू येईल आणि अशा प्रकारे आपला प्राणचा पुरा सत्यानाश झालेला आहे मित्रांनो आईला डेंजर आहे आपली ती हात लावते मला म्हणते हात नको लावा मग घाबराना पड़ी ना डराने का कोशिश कर रहा था बट आई काही डरी नाही भाऊ आई काही डर नाही मेरे भाई का तो बहुत जबरदस्त मामांना पण थोडा झाला होता असं इससे नहीं इससे ज्यादा था मेरा भाई तर ते झाला आता मामा ये तर तू परत याच्याने परत कसे सकाळी एकदम चकून जाते ते आता निघून जाईल व्हय. तुझे हं. ते आता 1-2 दिवसात चांगलं होऊन जाईल सो मित्रांनो बस एवढंच आहे आज जिरली आमची एवढीच याच्यातच झालं आमचं सगळं ठीक आहे थँक्यू सो मच माझी ऍक्टिंग कशी वाटली आणि आईचं तुला माहिती होतं का झालं तसल्या थोडी ठरवून केलं नाही का मला माहित नाही होतं पण याच्यापेक्षा माझ्या मला काही एवढं विशेष वाटलं नाही माझ्या दादाचं काय मला त्याच्यामध्ये काहीच माहित नाही माहित नव्हतं का नाही काहीच नाही आम्ही पाहिलं ना बनवता आईने आताच बघितलं हा बघू ओ वाव ए शोनी तू सांगितलं का तू आज रेस मध्ये फर्स्ट आली अरे राधा बघितलं त्यांनी मेडल पप्पाने टाकलं बघितलं दाता बाबा तिचा मेडल बघून घ्या बाबा हे बघा तिचा मेडल कुठं लावलाय डायरेक्ट झालं हो तू जिंकून गेली म्हणून दिलं ग तू जिंकून गेली म्हणून दिलं सो गाईज अशा प्रकारे आपला प्रँकचा फुसका झालाय सगळा पचका ठीक आहे थँक्यू सो मच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट करा लाईक करा बाय करा बाय बाय आवजो मलजो सरप्राईज इकडे झालं नीट सांग सरप्राईज करा शेअर करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा प्रँक कसा वाटला ते पण सांगा बाय आणि अजून कुठचा काय प्रँक कोणासोबत करायला पाहिजे ते कमेंट करून सांगा बाय